हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मस्त मॉर्निंग झाली आणि मॉर्निंगला श्री ईशानला मी स्कूलला पाठवले. आज स्कूलमध्ये आहे क्रिसमसचं सेलिब्रेशन, म्हणून रेड किंवा व्हाईट टी शर्ट वगैरे आपण वेअर करून जाऊ शकतो असं होतं. रिया आणि ईशानकडे दोघांकडेही ना रेड टी शर्ट होते, म्हणून मी त्यांना रेड जे काय स्वेटर होते ना तर तेच घालून पाठवलं होतं. स्नॅक्सचं सुद्धा आज काही टेन्शन नव्हतं, कारण की स्नॅक्समध्ये आज कुकीज, चिप्स किंवा कपकेक वगैरे, ज्यूस वगैरे आपण आज देऊ शकत होतो. म्हणून मी त्यांना तर कुकीज वगैरे दिलं होतं. आणि आज काही फुल डे नव्हता, म्हणून लंचचं सुद्धा टेन्शन नव्हतं. ईशान घरी आल्यानंतरच जेवण करणार होते. हाफ डे होता स्कूलचा, त्याच्यामुळं एवढं काही मला सकाळी हेक्टिक नव्हतं. त्याच्यामुळे त्यांची मस्त तयारी करून दिली. मुलं स्कूलला गेले आणि स्कूलवरनं आल्यानंतरनं आता मग मी सुरुवात केली आहे. तोपर्यंत तर सर्व जी काही घरातली रेग्युलर कामं होती ती कंप्लीट केली. आणि त्यानंतरनं आज मला बनवायचं होतं सुट्टी लागणार, मग मुलांना तर भूक लागतेच मध्ये मध्ये, तर म्हणून म्हटलं थोडंसं भडंग वगैरे बनवून घेऊया. म्हणूनच आहे ना, जे काही चुरमुरे वगैरे होते ना माझ्याकडे तेच क्लीन करून घेतले. त्यामध्ये जास्त काही नव्हतं, पण चुरमुऱ्यांचे जे छोटे छोटे बारीक कण असतात ना तर तेच होते. ते थोडेसे पाकडून वगैरे घेतले माझ्याकडे जी परात होती त्याच्या साह्याने. आणि त्यानंतर लसूण वगैरे सुद्धा क्लीन करून घ्यायला सुरुवात केली, कारण की लसूण सुद्धा ना मी थोडासा चेचून घालणार होते यावेळेस. नाही तर प्रत्येक वेळेस काय होतं, मी त्याचे छोटे छोटे असे स्लाइस करते आणि ते फ्राय करून नंतर ते त्यामध्ये टाकत असते. पण मला असं वाटतं की ना लसूण थोडासा आपण ओबडधोबड असा चेचून त्याच्यामध्ये टाकला तर त्याचा जास्त स्मेल, त्याच्यामध्ये अर्क म्हणतो ना आपण, तो उतरेल किंवा आणखीन छान लागेल. म्हणूनच म्हटलं थोडासा तो त्या पद्धतीने ह्यावेळेस ट्राय करूयात. नाही तर प्रत्येक वेळेस मी जेव्हाही बनवते ना त्यावेळेस तर छोटे छोटे काप मी करून टाकत असते लसणाचे. तर अशा पद्धतीने ना माझा लसूण ऑलमोस्ट झाला होता. आणि आत्ता वेळ होती ती म्हणजे खोबऱ्याचे हे बारीक स्लाईस करण्याचे. बारीक स्लाईस करत असताना मला थोडंसं जाणवलं फ्रीजमधनं मी लवकर काढून ठेवायला पाहिजे होतं, कारण की फ्रीजमध्ये होतं आणि ते लवकर बाहेर न काढल्यामुळे ना ते मला थोडंसं जड जात होतं कट करायला. पण जेवढं मला पाहिजे होतं ना कट करायचं तर ते मी कट करून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता ह्या प्लेटमध्ये ना मी लसूण घेतला आहे, खोबरं आहे आणि कढीपत्तासुद्धा आहे. तो पहिलेच मी वॉश करून घेतला होता. आज खरं तर फ्रेश असा कढीपत्ता नव्हता, म्हणून मी शॉपमध्ये जाऊन घेऊन आले, कारण की फ्रेश असला ना तर थोडंसं छान म्हणजे होऊन जाईल. आणि लास्ट जेव्हा सॅटर्डेला मी बाजारात गेली होती त्यावेळेचा होता, पण तो बऱ्यापैकी सुकला होता. म्हणून म्हटलं नाही नको, आपल्याला चिवडा नाही म्हणजे जे काही भडंग वगैरे बनवणार आहे तर त्यामध्ये मला फ्रेशच कढीपत्ता हवा आहे. तर मी शॉपमध्ये जाऊन घेऊन आली होती. आता इथं माझं हे सुरू आहे की ओबडधोबड जो लसूण आहे ना तो मला बारीक थोडासा चेचून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरनं ते भडंग आहे तर ते फ्राय करायला घ्यायचं आहे. बाकीचं तर दुसरं मी काही टाकणार नव्हते, शेंगदाणे वगैरे थोडेसे टाकू म्हटलं तर ते सुद्धा मी साईडला काढून ठेवले होते, जेणेकरून आहे ना ऐन वेळेस धावपळ होते किंवा गडबड होते, मग कोणतं कुठं काय लक्षात येत नाही म्हणतात. म्हणजे कढई वगैरे आपण ठेवलेली असेल ना ती सुद्धा जळते किंवा गॅस पण आपला वायाला जातो. म्हणून म्हटलं ह्या गोष्टी ना पहिल्या तर आपण आहे ना काढून घेऊयात आणि आपली तारांबळ होणार नाही, हाच हेतू होता. तर आता आहे ना इथं मसाल्याच्या डब्यात सुद्धा माझी ना हळद संपली होती. जेव्हा मी जिरं मोहरं वगैरे टाकायला गेली ना त्यावेळेस लक्षात आलं, अरे यार आपली हळद सुद्धा संपली आहे. तर मग लगेचच मग माझं डब्यामधनं ती हळद घेतली, त्यामध्ये फिल केली आणि ही मग तारांबळ होऊन जाते. आता इथं मी तुम्ही शोधती ना तर ते म्हणजे हळदीचा डब्बा सुद्धा मी ना फ्रीजमध्येच ठेवत असते, कारण की ही 2 वर्षापासून यूज करते. होममेड आहे, आईने बनवलेली ही हळद आहे. तर जेव्हा मी घेऊन आली होती ना तर आता 2 वर्ष कंप्लीट झाली आहे, तर हा डब्बा माझा तेव्हापासून चालला आहे. तर इतकी छान आहे ना, म्हणजे घरची हळद आहे, आईने स्वतः घरी बनवलेली आहे. आपल्या घरच्या जे काय हळकुंड आहे ना तर ते शेतात आले होते तर त्याची ती होती. तर अशा पद्धतीने आता मग माझं ते फ्राय करण्याचं सुरू झालं आहे लगेचच. आणि पहिल्यांदा मी काय केलं, थोडेसे जिरी मोहरी कढीपत्ता वगैरे घेतला आणि त्यामध्ये लसूण वगैरे टाकून ते फ्राय करायला घेतलं. थोडंसं खोबरंसुद्धा टाकलं होतं आणि नंतरनं थोडंसं मुरमुरेसुद्धा यामध्ये टाकले. पण मला त्यावेळेस असं जाणवलं की नाही, आपण काय करायला पाहिजे, जे काय आहे ना खोबरं म्हणा किंवा कढीपत्ता म्हणा, तर ह्या गोष्टी ना पहिले व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या ज्याचे त्याचे सेपरेट, आणि नंतरनं फक्त मुरमुरे आणि याची फोडणी द्यायची जिरी मोहरीची.
तर ती बेटर राहील. म्हणून मग परत सगळं ते सोडून दिलं. एकच थोडासा तो पहिला घाणाच मी त्या पद्धतीने केला, पण मला लगेचच वाटलं की नाही, हे थोडंसं रॉंग होतं आहे आपलं, तर आपण वेगळं ट्राय करूया. म्हणजे जे काय आहे ना फ्राय करण्याच्या गोष्टी ज्या, तर त्या आपल्या पहिल्यांदा झाल्या पाहिजे आणि नंतरनं चिरमुरे काय ते आहेत ना, तर ते अलग सेपरेट करूयात. म्हणून मग त्या पद्धतीने केले. आणि जेव्हाही मी हे चिरमुरे वगैरे फ्राय करत होते ना, तर त्यावेळेस जिरी मोहरी आणि जे काही काश्मीरी लाल तिखट मला टाकायचं होतं, तर त्याची मी फोडणी त्याला देत होती. बाकी ऑलमोस्ट सर्व काही सेम होतं. म्हणजे अशा पद्धतीने ना माझे एक एक जिनस जे आहे ना, तर ते फ्राय करण्याचं आता स्टार्ट झालं आहे. जे की मी खोबरं आता फ्राय केले, त्यानंतर मला कढीपत्ता फ्राय करायचा आहे आणि जे काय आपलं आहे थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकायचे होते, तर ते सुद्धा फ्राय करायचे होते. तर ते मी एक 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 या पद्धतीने आता करते आहे. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, रिव्ह्यूसुद्धा आला आहे, कारण की त्याला मध्ये मध्ये पाहायचं असतं. ते पाहिलं नाही तर त्याला जमतच नाही. मम्मा काय करते हे तर त्याला जाणूनच घ्यायचं असतं. आणि खरं त्याला वरती किचन ओट्यावर उभं राहून किंवा बसून पाहायचं होतं, पण मी त्याला सांगितलं, थोडंसं समजवलं, रिव्ह्यू इथं खूप आता गोंधळ झाला आहे, गडबड झाली आहे, तू तिकडे जा, इथे नाही होऊ शकत. आणि कसं ना, भीती पण वाटते प्रत्येक वेळेस आपलं लक्ष नसलं, त्याने कशाला हात वगैरे लावला किंवा मिरचीच्या डब्यात वगैरे सुद्धा हात घातला तर थोडंसं, म्हणून मी त्याला थोडी रागवत सुद्धा होते. अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व गोष्टी फ्राय करून घेतल्या. चिरमुरे सुद्धा जे होते ते सुद्धा फ्राय करून घेतले. आणि आता पूर्ण सर्व एकत्र मिक्स आणि थोडंसं त्यामध्ये ना मीठ वगैरे ॲड करून आणि थोडंसं म्हणजे बारीक साखरसुद्धा केली होती आणि तीसुद्धा याच्यामध्ये ॲड करून आहे ना छान एकजीव मीन्स मिक्स करायचं होतं, जेणेकरून ते सर्व गोष्टी ना एकत्र होऊन जातील. कारण की लसूण वगैरे, कढीपत्ता ह्या गोष्टी मी वेगवेगळ्या फ्राय केल्या होत्या, तर त्या सर्व ठिकाणी पोहोचून जातील, मीठ वगैरे. तर ते एकदम मिक्स करण्याचं माझं सुरू झालं होतं. आता हे सर्व मिक्स करून थंड झाल्यानंतर ना ते मी भरूनसुद्धा ठेवून देणार होते. ज्याला जसं आवडेल तसं. रिया निशान आता खायला त्यांनी स्टार्टसुद्धा केलं होतं, कारण की त्यांनाही भूक लागली होती आणि नवीन काहीतरी टेस्ट करायचं आहे किंवा आवडलंसुद्धा खरं. इशूला तर थोडंसं जास्तच आवडलं. रियांचं इतकं काही नसतं, कारण की त्याला नुसते चुरमुरे दिले ना तरी तो खात होता. तर मलाही खूप आवडलं. खोबरं वगैरे एकदम क्रिस्पी झालं होतं आणि अजून थंड झाल्यानंतर ना ते अजूनच टेस्टी लागतं, कारण की बऱ्याच वेळेचा अनुभव आहे. मी बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी करत असते. फक्त एवढंच की लसणाच्या बाबतीत जे होतं तर ते ह्यावेळेस वेगळा ट्राय केलं आहे. तर खूप छान झालेला हा चिवडा वगैरे तर बनवून झाला. आता माझा थोडासा ताण गेला होता, जेणेकरून रिया निशाने काही भूक लागली म्हटलं की पटकन त्यांना ह्या गोष्टी द्यायला मला आता तयार होत्या. आणि अजून पाहूयात, म्हणजे सुट्टी तर आहे आता 9-10 दिवस, तर काय काय बनवलं तर मी नक्की शेअर करेल किंवा वेगळा काही प्लॅन असेल तर ते सुद्धा. तर मला तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं, कारण की माझं लास्ट वीकमध्ये स्टँड तुटलेलं. तर मी तुम्हाला शेअर केलं होतं की माझं स्टँड वगैरे तुटले, म्हणून मग मी कसं शूट करणार माहीत नाही आता. तर त्याचं काय झालं ना, मी लगेचच माझं ना ॲमेझॉनवरनं स्टँड ऑर्डर केलं. मला कोणतं पाहिजे, काय पाहिजे, रिजनेबल थोडंसं, तर मग मी लगेच घेऊन टाकलं. कारण की आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत आणि स्टँड होणार नाही तर जमणार नाही, कारण की सारखं फोन घेऊन आपल्या पाठीमागे कोण फिरणार आहे. तर ह्या गोष्टी होत्या त्या. तर मग मी लगेच स्टँड ऑर्डर केलं आणि स्टँड ऑर्डर केलं ते आणि पहिलं स्टँड जे आहे, आता मी स्टँडला लावले म्हणून तुम्हाला लगेच काय दाखवू शकत नाही. तर हे 2 स्टँड, तर त्याच्यामधले ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे माझं आहे पहिलं वालं, जे की माझं तुटले स्टँड. तर इथून याचा हा जो काही 3 पाय असतात ना, हा पाय तुटलाय. हे आहे स्टीलचं, एक पाय तुटला, त्याच्यामुळे मला काही स्टँड असं राहतच नाही आहे. तर नवीन मागवावं लागलं. याचा हा
एक पाय तुटला आणि ऑलरेडी हे जे मोबाईल होल्डर आहे ना तर तिथं सुद्धा थोडासा छोटासा पाय तुटलेला, तरी माझं काम चालत होतं म्हणून मग मी हे स्टँड ठेवून घेतलं. पण याचा आहे ना डिसएडव्हान्टेजेस म्हणजे हे स्टँड जसं आपण हाईट याची वाढवतो कमी जास्त करू ना त्यावेळेस खूप डिफिकल्ट जात होतं मला जेव्हा याची हाईट कमी करायची वाढवायची. तर हा पोर्शन मला लागलेला, तर तुम्ही पाहू शकता असं माझं इथं ना हाताला लागलेलं हे. तर त्यामुळे ना मी थोडंसं ठरवलंच होतं की यार नाही स्टँड हे काय बरोबर नाही, मला स्टँड घ्यायला पाहिजे. तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात तर तुम्हाला स्टँड खूप गरजेचं आहे. कोणतं घ्यायचं काय घ्यायचं ह्या बाबतीत मी तुम्हाला सांगते. माझ्याकडं ते जुनंवालं हे स्टँड आणि हे नवीन स्टँड ह्याचीच कंपॅरिझन मी सांगणार आहे, दुसरं माझ्याकडे नाही आहे. तर ह्या दोन बाबतीत मला थोडंसं जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती सांगते. तर ह्याचं मेन रिझन होतं मला हे नको आहे, कारण की हाईट कमी जास्त करताना खूप प्रॉब्लेम होत होता. याचं एकदम लाईट वेट आहे त्याच्यामुळे ना थोडासा मोबाईल होल्ड केला ना तर थोडा हेवी माझा फोन, तर तो असा हाईट वाढवली की हालत पण होता. याचं सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा यूज करू शकतो, पण ह्याचा प्रॉब्लेम होता ते म्हणजे तो हालत होता, हे पाय पण तुटलेला आणि मेन रिझन होतं ते कमी जास्त करताना जे काही मला लागलं ते. म्हणून मग मी आता हा जो काय आहे ट्रायपॉड तो यूज करते, तो मागवलाय. तर तो मला मिळाला ॲमेझॉनवरनं 900 रुपीजला. तर खूप छान आहे, पोर्टेबल आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 5 kgची. आपण रिंग लाईट कॅमेरा सुद्धा आपण त्याच्यावरती ॲडजस्ट करू शकतो किंवा त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे की तो कॅमेरा सुद्धा कॅरी करू शकतो. तर इथं दाखवलं सुद्धा आहे त्यांनी तसं. मी सध्या तरी आता फक्त माझा मोबाईल आहे तोच यूज करते, रिंग लाईट वगैरे माझ्याकडे नाही आहे. तर अशा पद्धतीने हा जो काय दिसतोय ना तर हा ट्रायपॉड आहे तो. तर याला ना 4 असे लॉक्स आहेत, तर त्याची हाईट आपण वाढवू शकतो कमी जास्त करू शकतो. ह्या 4 लॉकने 156 सेंटीमीटर त्याची हाईट होऊ शकते, म्हणजे माझ्या हाईट इतकी ह्या स्टँडची हाईट आहे. हा एक लॉक आहे ना ओपन करायचा, हाईट आपल्याला जितकी पाहिजे तितकी वरती घ्यायची आणि नंतर ना लॉक करून टाकायचा. परत आपल्याला तेवढी नाही अजून पाहिजे तर सेकंड करायचा, थर्ड करायचा, फोर्थ करायचा. अशा पद्धतीने आपण हाईट कमी जास्त करू शकतो. मला तर खूप जास्त आवडलं हे स्टँड. त्याला हे 3 पाय आहे तर ते सुद्धा खूप छान आहे, कारण की त्याला खाली हा इथे एक आहे ना छोटासा असा नॉब आहे, तर तो कमी जास्त करून आपण सपोज जागा कमी आपल्याला स्टँड ठेवायचं त्याची तिथे ती ॲडजस्टमेंट आहे पायांची की छोटे पाय वगैरे होऊ शकतात आणि ते आपण व्यवस्थित अरेंज करू शकतो छोट्या जागेमध्ये सुद्धा. तर ते एक मला गोष्ट आवडलेली. हा 360 रोटेट होऊ शकतो. जो स्टँड आहे त्याचा वरचा जो हा पार्ट आहे ना तो 360 रोटेट होऊ शकतो. जसं आपल्याला पाहिजे त्या अँगलमध्ये आपण व्हिडिओज वगैरे घेऊ शकतो. तर याला 2 आहे, 2 इथे स्क्रू आहेत की जेणेकरून 360 तो रोटेट होतो आणि इथे वरती एक अजून एक स्क्रू आहे, तर तो आहे ना हे करण्यासाठी होतो. आपल्याला सपोज टिल्ट पाहिजे कॅमेरा थोडा त्या साईडला डाव्या उजव्या किंवा थोडासा पुढे, तर तो ह्या जे काही राऊंड शेपमध्ये आहे ना तर त्याने होऊ शकतो. तिथे कमी जास्त करण्याची त्याची सिस्टम दिलेली आहे. तर इतका छान हा ट्रायपॉड आहे, मला तर खूप जास्त आवडला. मी हा ॲमेझॉनवरनं घेतलाय. तुम्हाला सांगितलंच की याची प्राइस मला 900 मिळाली आहे. आपली ऑफर जर असेल तर याची प्राइस कमी जास्त नक्कीच होऊ शकते. तर तुम्हालाही जर हवा असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. मी यूज केला आहे आणि तुम्हाला जर यूज करायचा असेल तर हा ट्रायपॉड एकदम बेस्ट आहे. तुम्ही न्यू आहात, बिगिनर आहात तर हा ट्रायपॉड नक्कीच यूज करा. तर इतकंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. चला तर आता हा जो बेस पाहताय ना केकचा बेस, तर तो काल इशूच्या बड्डेसाठी सेलिब्रेशनसाठी जो छोटूसा केक आणला होता ना मिनी केक, तर त्याचाच आहे. तर त्याचा यूज मी असा काहीसा करणार आहे. आपण जी काही तेलाची किटली वगैरे आपण अशीच ठेवून देतो ना तर बऱ्यापैकी डाग वगैरे पडतात खाली आणि आपल्याला मग ते घासावं लागतं, क्लीन करावं लागतं. म्हणून म्हटलं चला ही खूप आयडिया मला आवडली. जसंही तो बेस पाहिला ना तर म्हटलं आपल्या किटलीसाठी एकदम युजफुल आहे. म्हणून मग मी ना
तो ठेवला होता किटली खाली, जेणेकरून त्याचे डाग वगैरे पडणार नाही, पडले तरी त्या बेसवरती आणि ते क्लीन करायला खूप इझी आहे. तर कशी वाटली ही आयडिया नक्की मला कमेंट करून सांगा. आता इव्हिनिंगची वेळसुद्धा नव्हती झाली तरीसुद्धा मग मी चहा घेतला आणि नंतरनं मला आहे ना कपडे प्रेस करायचे होते. बऱ्याच दिवसांचे पडलेले असतात, कारण की डेली हे ऑफिसला जातात तर कपडे रोजचे म्हणजे मला प्रेस करायचे, धुवायचे ह्या गोष्टी असतात. कधी कधी मी ते व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा दाखवतसुद्धा असते की आता मला कपडे प्रेस करायची. ही डेलीची कामं आहे. आणि कपडे प्रेस करता मी इकडे टी व्हीसुद्धा लावलेला होता. बऱ्याच दिवसांनी जेव्हा मी कपडे प्रेस करायला बसते ना तर त्यावेळेस टी व्ही लावून देते आणि पाहणं तर काही होत नाही, पण आपलं साईड बाय साईड म्युझिक चालू असतं, काही ना काही. रियानसुद्धा होता, तर तोही माझ्याशी गप्पा वगैरे मारत होता, त्याचंही खेळणं सुरू होतं. आणि अशा पद्धतीने माझी आता कामं सुरू झाली होती. आणि कपडे प्रेस झाल्यानंतर ना मग मला जेवण वगैरे सुद्धा बनवायचं होतं. साधं सिंपलच आपलं भाजी चपाती जे डेलीमध्ये आपण बनवतो, किंवा मी बनवते भाजी चपातीच असते, बाकी दुसरं काही नसतं विशेष. तर ते बनवायचं होतं, म्हणून म्हटलं चला पटापट आहे ना आपले कपडे वगैरे प्रेस करून घेऊयात आणि आपल्या दिवसाची जो काय एंड आहे ना तो सुद्धा माझ्या या व्हिडिओसोबत आणि ह्या क्लिपसोबत मी करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझी छोटीशी केकच्या बेसची आयडिया तीही सांगा, कारण की नवीन आहे. मला तरी वाटत नाही की असं कोणी आजपर्यंत सांगितलं असेल की आपण ह्या बेसचा यूज कसा करू शकतो, कारण की बऱ्यापैकी केकचे जे बेस आहे ना तर ती मी कधीही फेकून देत नाही. त्यांचा यूज असाच काहीसा तेलाची किटली म्हणा किंवा एखादा तेलाचा डब्बा वगैरे आपल्याकडं आहे एक्स्ट्रा, तर त्याच्या खाली म्हणा अशा बऱ्याच ठिकाणी मी ठेवत असते, जेथे आपल्याला वाटतंय की हे या गोष्टीमुळे खाली खराब होऊ शकतं, तर त्याचा यूज मी तेथे करून देत असते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.